Good morning everybody. Today we are going to Public Health Engineering in Civil Engineering Department common subject having start lecture number 4. Then last 3 lecture having start chapter number 1st and unit 1st. Chapter number 1st name is sources, quality and quantity of water. जे काही लास्ट लेक्चर झाले त्यामध्ये आपण फर्स्ट चॅप्टर अँड युनिट फर्स्ट स्टार्ट केलं होतं. सोर्सेस, क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ वाटर हा चॅप्टर आपण स्टार्ट केला होता. त्यामध्ये जे काही 2-3 लेक्चर झाले आतापर्यंत पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग या सब्जेक्टचे. त्यामध्ये आपण बघितलं होतं रॉ वॉटर सोर्सेस हा पॉईंट बघितला होता. तर रॉ वॉटर सोर्सेसमध्ये काय बघितलं होतं, दी व्हेरियस सोर्सेस ऑफ वॉटर कॅन बी क्लासिफाईड इन टू कॅटेगरीज. त्यामध्ये देअर आर 2 कॅटेगरीज, सरफेस अँड सेकंड इज सबसर्फेस. असे जे काही 2 मेन टाईप्स आहे सोर्सेसचे ते आपण त्यामध्ये स्टडी केलेत. कशात, रॉ वॉटर सोर्सेसमध्ये. त्यामध्ये सरफेस सोर्सेस म्हणजे काय, जे काही अंडरग्राऊंड नाही, जे काही जमिनीच्या वरती जे काही पाण्याचे स्रोत आहे त्याला काय म्हटलं त्यांनी, सरफेस सोर्सेस. अँड जे काही अंडरग्राऊंड म्हणजे जमिनीच्या खाली जे आहे सोर्सेस त्याला काय म्हटलं त्यांनी, सबसर्फेस सोर्सेस. तर सरफेस सोर्सेसमध्ये बघा पॉन्ड्स अँड लेक्स, स्ट्रीम्स अँड रिव्हर्स, स्टोरेज, रिझर्वायर अँड ऑकेशन जनरली नॉट यूज फॉर वॉटर सप्लायज ॲट प्रेझेंट. तर सरफेस सोर्सेसमध्ये जे काही पॉन्ड्स अँड तळे आणि तलावाचं पाणी ते कसं ते सरफेस सोर्सेसमध्ये, ते कशाचे पाण्याचे स्रोत पॉन्ड्स अँड लेक्स हे काय सरफेस सोर्सेसमध्ये येतात. त्यानंतर स्ट्रीम्स अँड रिव्हर्स, जे काही समुद्राच्या आणि नदीचे पाणी ते कसे सरफेस सोर्सेसचा पार्ट आहे. त्यानंतर स्टोरेज रिझर्वायर्स म्हणजे जे काही वेगवेगळ्या कंटेनरमध्ये जे काही पाणी स्टोअर केले जाते, वॉटर स्टोअर केले जाते, त्या कशाचा पार्ट आहे, स्टोरेज अँड रिझर्वायर इन सरफेस सोर्सेस. अँड सबसर्फेस सोर्सेसमध्ये बघा त्यामध्ये स्प्रिंग्स, इन्फिल्ट्रेशन वेल्स अँड वेल्स अँड ट्यूबवेल्स. तर सबसर्फेसमध्ये काय येतात, जे काही विहिरीचे पाणी, त्यानंतर जे काही ट्यूबवेल्स आहे, आपण जे काही पाईपलाईन करतो त्याचं पाणी ते कशाचं आहे, अंडरग्राऊंड सरफेस, ते कशाचे टाईप्स आहे, सब सरफेस सोर्सेस. अशा प्रकारे जे काही रॉ वॉटर सोर्सेस आहे त्यामध्ये 2 टाईप्स आपण बघितले, सरफेस सोर्सेस अँड सबसर्फेस सोर्सेस. नेक्स्ट पॉईंट कोणता बघितला होता आपण, देन वॉटर क्वांटिटी इस्टिमेशन. तर वॉटर क्वांटिटी इस्टिमेशनमध्ये काय स्टडी केलं आहे, वॉटर कन्झप्शन रेट अँड पॉप्युलेशन टू बी सर्व. असे जे काही 2 मेन पॉईंट आहे त्यामध्ये त्याच्यावरून जी काही वॉटरची क्वांटिटी कॅल्क्युलेट केली जाते. त्यामध्ये बघा क्वांटिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे वॉटरची क्वांटिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी. देन क्वांटिटी इज इक्वल टू पर कॅपिटा डिमांड इंटू पॉप्युलेशन. तर काय फॉर्म्युला आहे त्याचा, क्वांटिटी कॅल्क्युलेट करण्याचा, पर कॅपिटा डिमांड इंटू पॉप्युलेशन. पर कॅपिटा डिमांड म्हणजे काय, जे काही वॉटर कन्झम्पशन रेट आहे त्यामध्ये बघा पर कॅपिटा डिमांड इन लिटर्स पर डे पर हेड. जे काही एका माणसामागे दिवसाला किती लिटर्स पाणी लागतं आहे आपल्याला ते कशात येते, पर कॅपिटा डिमांड इंटू पॉप्युलेशन म्हणजे जितकी काही जी लोकसंख्या आहे इंटू यामध्ये बघा वॉटर क्वांटिटी एस्टिमेशनमध्ये त्याचा फॉर्म्युला आहे क्वांटिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी वॉटरची पर कॅपिटा डिमांड इंटू पॉप्युलेशन. तर पर कॅपिटा डिमांड म्हणजे काय, जे काही पर कॅपिटा डिमांड इन लिटर्स पर डे पर हेड. जे काही एका माणसाला दिवसाला किती पाणी लागतं ते कशात येतं, पर कॅपिटा डिमांड इंटू पॉप्युलेशन म्हणजे जी काही लोकसंख्या आहे त्या दोन्हींचा प्रोडक्ट म्हणजे काय, क्वांटिटी ऑफ वॉटर. कशाचा प्रोडक्ट, पर कॅपिटा डिमांड अँड पॉप्युलेशन. या दोघांमधील जो काही प्रोडक्ट फॉर्म होतो तो कशाचा आहे, क्वांटिटी ऑफ वॉटर. तर क्वांटिटी ऑफ वॉटर या फॉर्म्युलेने कॅल्क्युलेट केली जाते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय बघितला होता, वॉटर कन्झम्पशन रेट. तर वॉटर कन्झम्पशन रेटमध्ये त्याचे टाईप्स ऑफ कन्झम्पशन आपण बघितले होते. त्यामध्ये डोमेस्टिक कन्झम्पशन, इंडस्ट्रियल अँड कमर्शियल डिमांड्स, पब्लिक युजेस इन्क्लुडिंग फायर डिमांड्स, देन लुजेस अँड वेस्ट. अशा प्रकारचे किती पर्सेंटमध्ये वॉटरचा
लॉस होतो आहे. त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये किती पर्सेंटमध्ये वॉटर यूज केलं जातं, त्यानंतर जे काही डोमेस्टिक कन्झम्पशन आहे त्यामध्ये किती पर्सेंट वॉटर यूज केलं जातं हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय बघितलं होता, फायर फायटनिंग डिमांड. देन फायर फायटनिंग डिमांड्समध्ये बघितलं होतं अवरेज कॅल्क्युलेट केलं जातं वॉटरचं. नेक्स्ट बघितलं होतं फॅक्टर्स अफेक्टिंग पर कॅपिटा डिमांड. तर फॅक्टर्स अफेक्टिंग पर कॅपिटा डिमांडमध्ये काय बघितलं, त्यामध्ये वेगवेगळे जे काही फॅक्टर्स आहे त्यामध्ये साईज ऑफ द सिटी, देन प्रेझेन्स ऑफ इंडस्ट्री, क्लायमेटिक कंडिशन, हॅबिट्स ऑफ पीपल अँड देअर इकॉनॉमिक स्टेटस, क्वालिटी ऑफ वॉटर, कॉस्ट ऑफ वॉटर, असे वेगवेगळे फॅक्टर्स आपण त्यामध्ये स्टडी केले. कशात, फॅक्टर्स अफेक्टिंग पर कॅपिटा डिमांड. नेक्स्ट पॉईंट काय बघितलं होता, फ्लक्च्युएशन इन रेट डिमांड. त्यामध्ये फॉर्म्युला बघितला होता बघा, अवरेज डेली पर कॅपिटा डिमांड. देन अवरेज डेली पर कॅपिटा डिमांड इज इक्वल टू क्वांटिटी रिक्वायर्ड इन 12 मंथ्स. तर अवरेज डेली पर कॅपिटा डिमांडचा फॉर्म्युला काय, अवरेज डेली पर कॅपिटा डिमांड इज इक्वल टू क्वांटिटी रिक्वायर्ड इन 12 मंथ म्हणजे 365 इंटू पॉप्युलेशन. या दोन्हीमधील जो काही प्रोडक्ट आहे तो काय, अवरेज डेली पर कॅपिटा डिमांड. अशा प्रकारे हा फॉर्म्युला कशासाठी यूज केला जातो, अवरेज डेली पर कॅपिटा डिमांड कॅल्क्युलेट करण्यासाठी. त्यामध्ये बघितलं होतं आपण सीझनल व्हेरिएशन, डेली व्हेरिएशन और हॉर्ली व्हेरिएशन. त्यामध्ये कशा प्रकारे वॉटरचा यूज केला जातो. मॅक्झिमम डेली डिमांड हा पण पॉईंट आपण बघितला होता. त्यामध्ये मॅक्झिमम डेली डिमांडमध्ये देन मॅक्झिमम डेली डिमांड इज इक्वल टू 1.8 इंटू अवरेज डेली डिमांड. हा जो काही फॉर्म्युला आहे तो कशाचा आहे, मॅक्झिमम डेली डिमांड कॅल्क्युलेट करण्यासाठी. त्यामध्ये 1.8 इंटू अवरेज डेली डिमांड. त्यामध्ये बघा जो काही फॉर्म्युला आहे तो मॅक्झिमम हॉर्ली डिमांड. त्यामध्ये आपण बघितलं मॅक्झिमम डेली डिमांड, डेली व्हेरिएशन, हॉर्ली व्हेरिएशन. त्यामध्ये मॅक्झिमम डेली डिमांडचा फॉर्म्युला काय, 1.8 इंटू अवरेज डेली डिमांड. त्यानंतर नेक्स्ट मॅक्झिमम हॉर्ली डिमांड ऑफ मॅक्झिमम डे दॅट इज पीक डिमांड. त्याला काय म्हटलं जातं, पीक डिमांड. त्याचा फॉर्म्युला बघा पीक डिमांडचा, देन पीक डिमांड इज इक्वल टू 1.5 इंटू अवरेज हॉर्ली डिमांड्स. जे काही अवरेज हॉर्ली डिमांड आहे त्याची व्हॅल्यू त्यामध्ये कॅल्क्युलेट केली, जे पुट केली. देन 1.5 इंटू मॅक्झिमम डेली डिमांड पर 24 डेज. तर मॅक्झिमम डेली डिमांड्स इन 25 डेज किती आहे, 1.8 इंटू अवरेज डेली डिमांड्स पर 24. त्यामध्ये 1.5 इंटू 1.8 देन 2.7 इंटू अवरेज डेली डिमांड्स पर 24. फायनली 2.7 इंटू ॲन्युअल अवरेज हॉर्ली डिमांड. जो काय फायनली फॉर्म्युला तयार होतो तो कशाचा आहे, देन कॅल्क्युलेट पीक डिमांड. पीक डिमांड कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे, देन पीक डिमांड इज इक्वल टू 2.7 इंटू ॲन्युअल अवरेज हॉर्ली डिमांड. अशा प्रकारे जे काय आपण वेगवेगळे फॉर्म्युले बघितले, कोणकोणते बघितले आत्तापर्यंत, त्यामध्ये फर्स्टली काय बघितलं होता, जो की अवरेज डेली पर कॅपिटा डिमांड कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय बघितला, अवरेज डेली पर कॅपिटा डिमांड इज इक्वल टू क्वांटिटी रिक्वायर्ड इन 12 मंथ्स पर इंटू पॉप्युलेशन. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला काय बघितला, मॅक्झिमम डेली डिमांड्स. त्यामध्ये काय बघितलं, मॅक्झिमम डेली डिमांड इज इक्वल टू 1.8 इंटू अवरेज डेली डिमांड्स. नेक्स्ट कोणता फॉर्म्युला बघितला, जो काही पीक डिमांड कॅल्क्युलेट करण्यासाठी. देन पीक डिमांड इज इक्वल टू 2.7 इंटू ॲन्युअल अवरेज हॉर्ली डिमांड्स. डिझाईन पिरियड्स अँड पॉप्युलेशन फॉरकास्ट हा पॉईंट्स पण बघितला होता आपण लास्ट लेक्चरमध्ये. त्यानंतर पॉप्युलेशन फोरकास्टिंग मेथड, त्यामध्ये वेगवेगळ्या मेथड बघितल्या आपण. पॉप्युलेशन फोरकास्टिंग मेथडमध्ये फर्स्ट मेथड कोणती बघितली होती, अर्थमॅटिक इन्क्रीजेस मेथड. सेकंड जिओमेट्रिक इन्क्रीजेस मेथड. थर्ड इज इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड. फोर्थ इज डिक्रीजिंग रेट ऑफ ग्रोथ मेथड. फिफ्थ सिंपल ग्राफिकल मेथड. नेक्स्ट कंपॅरेटिव्ह ग्राफिकल मेथड. 7 इज रेशिओ मेथड. 8 इज लॉजिस्टिक कर्व मेथड. अशा प्रकारचे काही मेन इम्पॉर्टंट 8 मेथड आहे त्यामध्ये बघितले होते आपण. कशात, पॉप्युलेशन फोरकास्टिंग मेथड्स. त्यामध्ये पॉप्युलेशन फोरकास्टिंग मेथड मध्ये प्रॉब्लेम बघितलं होतं. त्यानंतर जे काही अर्थमॅटिक प्रोग्रेसिव्ह मेथड आहे
त्यामध्ये फॉर्म्युला आहे बघा, PN इज इक्वल टू P प्लस NI. त्यामध्ये अर्थमॅटिकली प्रोग्रेसिव्ह मेथडमध्ये जे काही ॲव्हरेज इन्क्रीजेस पर डिकेड इज इक्वल टू I. तर आयची व्हॅल्यू किती आहे? 8.57. त्यानंतर नेक्स्ट पॉप्युलेशन फॉर द टाईप्स. त्यामध्ये 1981मध्ये बघा पॉप्युलेशन इन 1971 प्लस NI. Here N is equal to 1 decade. Then put 120 plus 8.57 कशाची व्हॅल्यू आहे? आयची व्हॅल्यू बघितली आपण 8.57. त्यांचा दोघांचा प्रोडक्ट काय होतो आहे? 128.57. त्यानंतर नेक्स्ट इयर्समध्ये बघा 1991मध्ये फॉर्म्युला काय आहे? पॉप्युलेशन प्लस NI. त्यामध्ये पॉप्युलेशन किती आहे? 1971 प्लस सेकंड टाईपचे म्हणून यांची व्हॅल्यू काय? 2. देन 120 प्लस 2 इंटू 8.57. त्यांचा प्रोडक्ट काय होतो? 137.14. त्यानंतर थर्ड इयरमध्ये बघा 2001मध्ये देन 2001 इज इक्वल टू पॉप्युलेशन इन 1971 प्लस NI. हिअर N इज इक्वल टू 3. त्यामध्ये 120 प्लस 3 इंटू 8.57. त्यांचा प्रोडक्ट काय होतो? 145.71. त्यानंतर नेक्स्ट बघा 1994मध्ये देन 1994 पॉप्युलेशन देन 1991 प्लस पॉप्युलेशन इन 2001 मायनस 1991 इंटू 3/10. त्यामध्ये त्याचं प्रोडक्ट किती आहे? 139.71. तर कोणती मेथड बघितली आपण? सेकंड अर्थमॅटिकली प्रोग्रेसिव्ह मेथड. त्यामध्ये फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा? देन PN इज इक्वल टू P प्लस NI. नेक्स्ट मेथड कोणती बघायची? इन्क्रीमेंटल इन्क्रीजेस मेथड. त्यामध्ये पॉप्युलेशन फॉर द इयर्समध्ये बघा इन्क्रीमेंटल मेथड पण जो काय आपण वरती फॉर्म्युला बघितला PN इज इक्वल टू P प्लस NI. त्यामध्ये तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे. त्यामध्ये NI नाही यूज करायचे. थर्ड मेथड कोणती आहे? जिओमेट्रिक प्रोग्रेसिव्ह मेथड. तर जिओमेट्रिक प्रोग्रेसिव्ह मेथडमध्ये फॉर्म्युला बघा N इज इक्वल टू P इंटू 1 प्लस I पर 100⁻n हा त्यामध्ये जिओमेट्रिक प्रोग्रेसिव्ह मेथड कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे. त्यामध्ये ॲव्हरेज पर्सेंटेज इन्क्रीजेस पर डिकेडमध्ये त्याची व्हॅल्यू किती आहे? 10.66. अशा प्रकारे आपण मेथड स्टडी केले होते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट कोणता बघितला होता? इंटेक स्ट्रक्चर. तर इंटेक स्ट्रक्चरमध्ये काय बघितलं होतं? जे काही वॉटर इंटेक करायचं आहे आपल्याला त्यामध्ये कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात? देन फॅक्टर गव्हर्निंग लोकेशन ऑफ इंटेक ते आपण बघितलं होतं. त्यामध्ये टोटल 6 पॉईंट स्टडी केले. नेक्स्ट पॉईंट कोणता बघितला? देन डिझाईन कन्सिडरेशन. त्यानंतर टाईप्स ऑफ इंटेक. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट कोणता होता? पंपिंग. त्यामध्ये पंपिंगचे टाईप्स आपण बघितले. क्लासिफिकेशन ऑफ पंप्स. देन पंप्स आर डिवायडेड इंटू 4 मेन टाईप्स. डिस्प्लेसमेंट पंप्स, वेलोसिटी पंप्स, बॉयन्सी पंप्स, इम्पल्स पंप. तर डिस्प्लेसमेंट पंप्स आल्सो नोन ॲज reciprocating or rotatory pumps, velocity pumps also known as centrifugal turbines and jet pumps, buoyancy pumps also known as airlift pumps, and impulses pumps also known as hydraulic ram. जे काही पंपिंग सिस्टीम त्यामध्ये जे काही पंपचे वेगवेगळे टाईप्स आहे ते यामध्ये आपण स्टडी केले. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट कोणता बघितला होता? कॅपॅसिटी ऑफ पंप्स. इन कॅपॅसिटी ऑफ पंप्स कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे बघा, वर्क डन बाय द पंप इज इक्वल टू HP is equal to W into QH per 75. तर वेअर W इज द स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर. W हे काय? स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर इन त्याचं युनिट काय? किलोग्रॅम पर मीटर्स क्यूब. देन नेक्स्ट Q काय? डिस्चार्ज ऑफ पंप. यामध्ये Qची व्हॅल्यू काय? डिस्चार्ज ऑफ पंप. त्याचं युनिट मीटर सेकंद, मीटर क्यूब पर सेकंद. अँड H इज द टोटल हेड अगेन्स्ट विच पंप हॅज वर्क. तर अशा प्रकारे कॅपॅसिटी पंपची कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे HP इज इक्वल टू
W/QH/75. त्यामध्ये H काय आहे, H = HS + HD + HF + loses due to exist entrance band value and so on. तर अशा प्रकारे H मध्ये बघा, फर्स्टली HS म्हणजे काय, सक्शन हेड, HD म्हणजे डिलिव्हरी हेड अँड HF इज फ्रिक्शन लॉस. अशा प्रकारे जे काही Hच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू आहे त्यामध्ये पुट करायच्या अँड H कॅल्क्युलेट करायचं. त्यानंतर बघा इफिशियन्सी ऑफ पंप काय आहे, E. देन ईची व्हॅल्यू काय, E = W/QH/ब्रेक HP. देन टोटल ब्रेक हॉर्स पॉवर रिक्वायर्ड = W/QH/E. तर हीची व्हॅल्यू काय बघितली आपण, ब्रेक HP त्यामध्ये त्यांनी पुट केली. तर अशा प्रकारे कॅपॅसिटी ऑफ पंप्स कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला बघितला. त्यानंतर सेकंड कन्व्हेनियन्स. त्यामध्ये कन्व्हेनियन्स आर 2 मेन स्टेजेस ऑफ ट्रान्सपोर्टेशन वॉटर. कन्व्हेनियन्स पॉईंटमध्ये काय बघितलं, जे काही वॉटर ट्रान्सपोर्ट करायचं आपल्याला त्यामध्ये कोणकोणते स्टेजेस यूज केले जातात, त्यामध्ये 2 महत्त्वाचे स्टेजेस बघितले आपण. फर्स्ट काय, कन्व्हेनियन ऑफ वॉटर फ्रॉम द सोर्सेस ऑफ द ट्रीटमेंट प्लॅन्ट. त्यामध्ये कन्व्हेनियन्स प्रोसेसमध्ये काय बघितलं, जे काही वॉटर प्लॅन्ट आहे त्यामध्ये जे काही वॉटर ट्रान्सपोर्ट करायचं आहे त्यामध्ये फर्स्टली वॉटरला ट्रीटमेंट द्यावी लागते देन वॉटर प्लॅन्टमध्ये. त्यानंतर सेकंड कोणती स्टेज बघितली, कन्व्हेनियन्स ऑफ ट्रीटेड वॉटर फ्रॉम ट्रीटमेंट प्लांट टू द डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. त्यामध्ये सेकंड स्टेज कोणती बघितली, कन्व्हेनियन्स ऑफ ट्रीटेड वॉटर फ्रॉम ट्रीटमेंट प्लॅन्ट टू द डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. तर कन्व्हेनियन्स पॉईंटमध्ये या 2 महत्त्वाच्या स्टेजेस लक्षात ठेवायच्या. कोणकोणत्या, फर्स्ट वन इज कन्व्हेनियन्स ऑफ वॉटर फ्रॉम द सोर्सेस टू द ट्रीटमेंट प्लॅन्ट अँड सेकंड इज कन्व्हेनियन्स ऑफ ट्रीटेड वॉटर फ्रॉम ट्रीटमेंट प्लांट टू द डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. अशा 2 महत्त्वाच्या सिस्टीम आहे कन्व्हेनियन्स पॉईंटमध्ये. सेकंड पॉईंट आहे फ्री फ्लो सिस्टीम. तर फ्री फ्लो सिस्टीममध्ये आपण स्टडी केलं होतं बघा, प्रेशर सिस्टीम. तर प्रेशर सिस्टीममध्ये बघितलं होतं आपण, त्यामध्ये जे काही वेगवेगळे पाईप्स यूज केले जातात, त्यामध्ये कोणकोणते पाईप्स यूज केले जातात, देन कास्ट आयर्न, स्टील, RCC, ह्यूम स्टील, व्हेरीफाईड क्ले, ॲस्बेस्टॉस सिमेंट्स, wrought iron, कॉपर, ब्रास, लीड, प्लास्टिक अँड ग्लास, रेनफोर्स प्लॅस्टिक पाईप्स. त्यामध्ये कोणकोणते पाईप्स यूज केले जातात, त्यामध्ये जे काही वेगवेगळे मेटलचे पाईप्स आहेत ते यूज केले जातात. त्यानंतर जे काही ॲस्बेस्टॉस सिमेंटचे जे काही पाईप्स आहेत ते पण त्यामध्ये यूज केले जातात प्रेशर सिस्टीममध्ये. त्यामध्ये आपण त्याची फ्लो चार्ट बघितला होता प्रेशर सिस्टीमचा. फर्स्टली मग बघा, त्यामध्ये जे काही रॉ वॉटर घेतलं जातं त्यानंतर त्यावर स्क्रीनिंग प्रोसेस केली जाते आणि नंतर प्रायमरी सेडिमेंटेशन, नेक्स्ट कोॲग्युलेशन, फ्लोकुलेशन, नेक्स्ट सेकंडरी सेडिमेंटेशन, देन फिल्ट्रेशन, डिसइन्फेक्शन अँड टू सप्लाय. त्यामध्ये अगोदर काय केलं जातं, प्रायमरी सेडिमेंटेशन ट्रीटमेंट दिली जाते, त्यानंतर त्याचं कोॲग्युलेशन केलं जातं वॉटरचं, त्यानंतर सेकंडरी सेडिमेंटेशन ट्रीटमेंट दिली जाते, नंतर फिल्ट्रेशन केलं जातं वॉटरचं अँड डिसइन्फेक्शन प्रोसेस केली जाते आणि लास्टली वॉटर सप्लाय केलं जातं. वेगवेगळ्या पाईपमधून ते वेगवेगळ्या प्लॅन्टकडे वॉटर सप्लाय केलं जातं. ते आपण बघितलं कशात, प्रेशर सिस्टीममध्ये. देन वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. The purposes of distribution system is to deliver water to consumers with appropriate quality and quantity of pressure. त्यामध्ये वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये फर्स्टली आपल्याला काय माहीत असलं पाहिजे, जी काही वॉटरची क्वांटिटी अँड क्वालिटी चेक केली जाते कशात, वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये. जे काही वॉटर आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे वेगवेगळ्या पाईप्समधून, त्यामध्ये फर्स्टली त्याची वॉटरची क्वालिटी अँड क्वांटिटी चेक केली जाते आणि त्याचा प्रेशर पण चेक केला जातो. त्यानंतर नेक्स्ट डिस्ट्रीब्युशन सिस्टीम इज यूज टू डिस्क्राईब कलेक्टिवली द फॅसिलिटीज यूज टू सप्लाय वॉटर फ्रॉम इट्स सोर्सेस टू द पॉईंट्स ऑफ युजेस. जे काही वॉटर यूज करणार आहे त्यासाठी सप्लाय करण्यासाठी जे काही पाईप्स यूज करणार ते फर्स्टली चेक केले पाहिजे वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये. त्यामध्ये रिक्वायरमेंट ऑफ गुड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. त्यामध्ये आपल्याला जे काही वॉटर सप्लाय करायचे त्यामध्ये जे काही रिक्वायरमेंट आहे त्या बघायच्या. त्यामध्ये बघा, फर्स्ट वॉटर क्वालिटी शुड नॉट गेट डिटोरेटेड इन द डिस्ट्रीब्युशन पाईप्स. जे काय आपण वॉटर वेगवेगळ्या पाईप्समध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहे, कशाकडे, जे काही वॉटर प्लॅन्ट आहे त्याच्याकडे आपल्याला वॉटर सप्लाय करायचे, त्यापैकी जे काही पाईप्स यूज केलेले आपण वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये, फर्स्टली त्याची क्वालिटी माहीत असली पाहिजे कशाची, देन डिस्ट्रीब्युशन पाईप्स. आपण कोणत्या पाईप्समधून ते वॉटर प्लॅन्टकडे सप्लाय करणार आहोत त्याची फर्स्टली क्वालिटी माहीत करून घेतली पाहिजे.
त्यानंतर नेक्स्ट बघा, इट शुड बी कॅपेबल ऑफ सप्लाईंग वॉटर्स ॲट ऑल द इंटेंडेड प्लेसेस विथ सफिशियंट प्रेशर हेड. त्यामध्ये जे काही प्रेशर हेड बसवलेले असते पाईपमध्ये ते चांगल्या क्वालिटीचे प्रेशर हेड त्यामध्ये बसवले पाहिजे. कशात? पाईपलाईन सिस्टीममध्ये. देन नेक्स्ट, इट शुड बी कॅपेबल ऑफ सप्लाईंग द रिक्विसाइड्स अमाऊंट ऑफ वॉटर ड्युरिंग फायर फायटनिंग. त्यामध्ये बघा, जे काही आपण पाईप यूज करणार आहे ते ब्रेक होऊ नये म्हणून त्यामध्ये जे काही मेटलचे पाईप्स त्यामध्ये यूज केले पाहिजे. नेक्स्ट रिक्वायरमेंट बघा, द लेआउट शुड बी सच दॅट द कंझ्युमर वुड बी विदाउट वॉटर सप्लाय ड्युरिंग द रिपेअर ऑफ एनी सेक्शन ऑफ सिस्टीम. तर ज्यामध्ये आपल्याला वॉटर सप्लाय करायचं आहे वेगवेगळ्या प्लॅन्टकडे, त्यामध्ये कंझ्युमर जे काही वॉटर कंझ्युम करणारे त्याने जे काही पाईप्स यूज केले ते कसे गुड क्वालिटीचे यूज केले पाहिजे. त्यानंतर ऑल द डिस्ट्रीब्युशन पाईप्स शुड बी परफेक्टली लेड 1 मीटर अवे ऑर अबाव द सेवर लाईन्स. जे काही डिस्ट्रीब्युशन पाईप्स यूज करणारे त्यामध्ये परफेक्टली लेड ऑन द मीटर अवे द अबाव द सेवर लाईन्स. त्यामध्ये जे काही मीटर बसवले पाहिजे. त्यानंतर इट शुड बी फेअरली वॉटर टाईट ॲज टू कीप लुजेस ड्यू टू द लिकेज टू द मिनिमम. त्यामध्ये जे काही वॉटर पाईप्स यूज करणार त्यामध्ये लिकेज होता कामा नये, त्यासाठी त्यामध्ये गुड टाईपचे पाईप यूज केले पाहिजे. तर आपण काय बघितलं, जे काही डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे वॉटर सप्लाय करण्याची कशाकडे, जे काही वॉटर प्लॅन्ट आहे मोठमोठे त्याच्याकडे आपल्याला वॉटर सप्लाय करायची, त्यासाठी जे काही गुड रिक्वायरमेंट आहे ते आपण बघितल्या. त्यामध्ये काय बघितलं, जे काही वॉटर ते पाईप यूज करणार ते कसे गुड क्वालिटीचे पाईप्स यूज केले पाहिजे. देन मेटल टाईपचे. त्यानंतर जे काही त्यामध्ये प्रेशर पंप्स फिट करणारे ते, त्यामुळे काय होईल की वॉटर वेस्ट जाणार नाही, त्यामध्ये लिकेज होता कामा नये, असे गुड्स पॉईंट आपण त्यामध्ये बघितले डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये. तर नेक्स्ट पॉईंट बघायचा, लेआउट्स ऑफ डिस्ट्रीब्युशन नेटवर्क्स. लेआउट ऑफ डिस्ट्रीब्युशन नेटवर्क्समध्ये काय बघितलं आपण, जे काही 4 मेन सिस्टीम आहे कोणकोणत्या, त्यामध्ये बघाल द डिस्ट्रीब्युशन पाईप्स आर जनरली लेड बिलो द road pavements and the such their layouts generally follows the layouts of roads. There are general 4 different types of pipes networks, any one of which either in combination can be used for particular places. They are, first one is dead end system, second is grid iron system, fourth is ring system, फिफ्थ इज रॅडियल सिस्टीम. यामध्ये अशा प्रकारे जे काही मेन 4 सिस्टीम यूज केले जातात, डेड एंड सिस्टीम, ग्रीड आयर्न सिस्टीम, रिंग सिस्टीम अँड रॅडियल सिस्टीम. त्यामध्ये डेड एंड सिस्टीममध्ये गुड टाईपचे पाईप यूज केले जाते. त्यानंतर ग्रीड आयर्न सिस्टीममध्ये आयर्न टाईपचे पाईप यूज केले जाते. त्यानंतर रिंग सिस्टीममध्ये मेटलचे पाईप्स यूज केले जाते आणि रॅडियल सिस्टीम. अशा प्रकारे 4 मेन सिस्टीम बघितले आपण बघितलं बघा डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. आता बघायचं नेक्स्ट पॉईंट, देन डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर. देन डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर, तर यामध्ये वेगवेगळे पॉईंट बघायचे आपल्याला. फंक्शन ऑफ डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर, त्यानंतर लोकेशन ऑफ हाईट्स ऑफ डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर, टाईप्स ऑफ रिझर्वायर, देन स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर अँड अशा प्रकारे सब पॉईंट आपल्याला कशा स्टडी करायचे वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये. तर आपल्याला ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचे. सो टुडे लेक्चर आर फिनिश.